वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुनिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणांतरा वरमती द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण ध्यानात घ्यायला हवेत. महाभारत युद्ध आणि या युद्धाच्या निमित्ताने कौरव आणि पांडव हे कुरुक्षेत्र भूमीवरती युद्धभूमीवरती रणभूमीवरती एकत्रित झालेले आहेत. दोन्ही पक्षाचे सैन्य परस्परांच्या समोर युद्धाच्या पावित्र्यात उभे आहेत आणि या मोक्याच्या प्रसंगी अर्जुनाचा मोह सक्रिय झालेला आहे. तो मोहाने ग्रासलेला आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी आणि त्याचा मोह नष्ट करण्यासाठी आणि त्याला कर्तव्य करण्यासाठी त्यांनी कर्तव्याला प्रवृत्त व्हावं यासाठी श्रीमद भगवद्गीतेचे निरूपण करण्यास सुरुवात केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण करीत आहेत. या पहिल्या अध्यायामध्ये फार बारकावे सांगितलेले आहेत. मुळामध्ये युद्धाची सुरुवात कशी होते, तर या पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीला दुर्योधनाची चिंता, धृतराष्ट्राची चिंता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे युद्धाची सुरुवात चिंतेमधून होत असते की बुवा आता कसं होईल, माझे प्रियजन आहेत त्यांचं कसं होईल, माझं भवितव्य कसं आहे, माझ्यावर भविष्यामध्ये येणारे संकष्ट, माझ्यावर भविष्यामध्ये येणाऱ्या आपत्ती याची चिंता. या चिंतेमुळे मनुष्य अस्वस्थ होतो. चिंतेमधूनच युद्धाची सुरुवात होते आणि दुर्योधन या ठिकाणी धृतराष्ट्र या ठिकाणी चिंता व्यक्त करतो आहे आणि संजयाला विचारतो आहे की माझे पुत्र आणि पंडू राजाचे पुत्र, माझे पुत्र कौरव आणि पंडूचे पुत्र पांडव युद्धभूमीवरती एकत्र झालेले आहेत आणि आता तिथे काय घडलेलं आहे, हे संजया तिथं काय घडलेलं आहे. कारण युद्धाशिवाय युद्ध न घडता हे सगळं साम्राज्य आपल्या ताब्यात राहावं यासाठी धृतराष्ट्रांनी प्रयत्न केलेला आहे. हस्तिनापूर साम्राज्य आणि हे साम्राज्य
दुर्योधनाकडेच राहावे, आपल्या पुत्रांकडेच हे साम्राज्य राहावं, पांडवांनी युद्ध करून हे साम्राज्य घेऊ नये यासाठी धृतराष्ट्राने बरेच प्रयत्न केलेले आहेत. आणि धृतराष्ट्राला हेही ठाऊक आहे की जर पंडूच्या पुत्रांचं आणि माझ्या पुत्रांचं युद्ध झालं तर या युद्धामध्ये पांडव जिंकतील आणि पांडव जिंकतील आणि हस्तिनापूर पांडव घेतील याची सुद्धा धृतराष्ट्राला जाणीव असल्याचं दिसतंय. आणि म्हणून हे युद्धच घडू नये असं त्याला वाटत आहे. आणि हे युद्ध जर घडायचं नसेल, हे युद्ध टाळायचं असेल तर पांडवांच्या चांगुलपणाला आव्हान देऊन अर्जुनाला, युधिष्ठिराला, पांडवांना सामनीतीने त्यांना या युद्धाच्या विरोधी बनवून त्यांनी युद्धातून माघार घ्यावी अशा प्रकारचे धृतराष्ट्रांनी प्रयत्न केले होते. कारण धृतराष्ट्राला माहिती होतं की पांडव हे भावनिक आहेत, पांडव हे धार्मिक आहेत, पापाला भिणारे आहेत, सदाचरणी आहेत. म्हणून त्यांना या युद्धाची भीषणता, या युद्धामुळे होणारे विपरीत परिणाम, सामाजिक स्थिती, या सगळ्या गोष्टी पांडवांना सांगून त्यांच्या मनामध्ये युद्धविरोधी मानसिकता तयार करण्यासाठी धृतराष्ट्रांनी एकदा संजयाला त्यांच्याकडे पाठविलं होतं. आणि मग संजयानी पांडवांकडे येऊन अर्जुनाला, युधिष्ठिराला असं सांगितलं होतं की बाबा रे, दुर्योधन क्रोधी आहे, दुर्योधन आततायी आहे आणि तुम्ही तर धार्मिक आहात, तुम्ही पापाला भिणारे आहात. युधिष्ठिरा, तू सत्यवचने आहेस. अर्जुनाला सांगितलं होतं की हे अर्जुना, हे जर युद्ध झालं तर कौरव आततायी आहेत, ते अज्ञानी आहेत आणि ते युद्धात मारल्या गेले आणि त्यामुळं त्यांच्या विधवा स्त्रिया होतील, त्यांच्या स्त्रिया विधवा होतील आणि फार मोठं वर्णसंकर इत्यादी अनेक प्रकारचे अनिष्ट समाजामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून हे युद्ध फार भयंकर आहे, युद्ध टळलं पाहिजे. दुर्योधन तर काय ऐकण्याच्या स्थितीत नाही, परंतु तुम्ही पांडव तर धार्मिक आहात, तुम्ही तरी ऐका आणि हे युद्ध टळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा. असं म्हणून पांडवांच्या मनामध्ये युद्धविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न संजयानी केला होता धृतराष्ट्राच्या सांगण्यावरून. हे पूर्वी संजयाने शिष्टाई केली होती आणि म्हणून धृतराष्ट्राला आशा वाटत होती की आता या युद्धामध्ये त्या शिष्टाईचा परिणाम दिसून येईल आणि धार्मिक असलेले पांडव या युद्धापासून माघार घेतील, अर्जुन माघार घेईल आणि मग युद्ध न होतात हस्तिनापूर साम्राज्य आपल्या पुत्राकडे म्हणजे दुर्योधनाकडे राहील. म्हणजे युद्ध न करता हे हस्तिनापुराचे आपले पुत्र कौरव मालक होतील. आणि म्हणून धृतराष्ट्र चिंतेमध्ये आहे की आपण जी पांडवांची मानसिकता घडवली त्याप्रमाणे घडलं काय, अर्जुनाने आणि पांडवांनी युद्धात माघार घेतली काय. आणि हे जाणून घेण्यासाठी हा अंध धृतराष्ट्र संजयाला सुरुवातीलाच विचारतो की हे संजया, काय घडले युद्धभूमीवर? माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र युद्धाच्या इच्छेनं उभे राहिलेले आहेत, त्यांच्यामध्ये काय घडले? पांडवांनी माघार घेतली का नाही? अर्जुन युद्धापासून माघारी निघून गेला का नाही? असं तो चिंतेने विचारतो आहे.
ही पहिली चिंता आहे. युद्धाची कुठलीही सुरुवात चिंतेमधून होत असते. कुठल्याही जगामधलं भांडण चिंतेमधून होतं. आणि मग ह्या चिंतेचा पुढं चिंता म्हणजे मनामध्ये, म्हणजे युद्धाचे पहिले जे काही नियोजन असतं युद्धाचं, हे माणसाच्या मनामध्ये होत असतं. म्हणून मनुष्याचं मन ही पहिली रणभूमी आहे. कुठलंही युद्ध पहिले मनामध्ये लढल्या जातं. हे झाले युद्धाची सुरुवात. त्यानंतर युद्धाची दुसरी पायरी आहे, आणि ती पायरी म्हणजे युद्धाच्या पूर्वीच्या ह्या एक एक टप्पे आहेत. मनामध्ये युद्ध लढलं जातं, त्याच्यानंतर ते युद्ध संभाषणामधून लढलं जातं. कटू शब्द, अप्रिय शब्द, अपमानित करणारे शब्द, आणि अशा पद्धतीनं ह्या युद्धाची एक निर्मिती होत असते. ह्या युद्धामध्ये आवेश, द्वेष आणि आक्रमकता निर्माण करण्यासाठी शब्दांची भूमिका फार मोठी महत्त्वाची असते. धृतराष्ट्राची चिंता आणि त्याच्यामध्ये शकुनी, दुर्योधन, कर्ण यांचे संवाद म्हणजे भाषा, संभाषण. कारण संभाषणामुळे युद्धाची मानसिकता घडत असते. शकुनीने वेळोवेळी दुर्योधनाला युद्धासाठी चिथावलेलं आहे. द्रौपदी हसलेली आहे. आणि अशा पद्धतीनं अपमानित, खोचक, प्रक्षोभक, डिवचणाऱ्या भाषेमुळे पुढील युद्धाची भीषणता ठरत असते. आजही आपण पाहतो समाजामध्ये, जगामध्ये, की भाषेमुळे, चिथावणीखोर भाषेमुळे, चिथावणीखोर संबोधनामुळे, अपमानित करणाऱ्या शब्दांमुळे भय निर्माण होतो, आवेश निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, आणि मग समाज हळूहळू युद्धाच्या महाद्वारात पोहोचतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या बाबतीत निरूपण करताना म्हणलेलं आहे की महात्मेनी प्रिय वक्ते व्हावे. प्रिय बोललं पाहिजे. प्रिय म्हणजे हिताचं बोललं पाहिजे. कोणी असो त्याच्याबद्दल हिताचं जर बोललं तर तो शांत होतो. प्रिय, मनाला वेदना देणारे बोलणं टाळलं पाहिजे. मनाला वेदना देणारं बोलणं केलं तर समोरच्याच्या मनामध्ये आवेश, द्वेष निर्माण होतो वेदना देणाऱ्या शब्दांमुळे, आणि तो क्रोधित होतो, आणि हळूहळू तो युद्धाच्या जवळ जातो. श्री चक्रधर स्वामी म्हणतात, महात्मेने प्रिय वक्ते व्हावे. मनुष्याने प्रिय बोललं पाहिजे. मनाला वेदना देणारे भाषण टाळलं पाहिजे. कुणाचे वर्मस्पर्श न केलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं अजून एक वचन आहे, वर्मस्पर्शापशी वर शिरछेद चांग. वर्मस्पर्शाचं बोलणं म्हणजे दुसऱ्याच्या मनाला शब्दशस्त्रांनी छेदणं, जखमी करणं, घायाळ करणं. हे दोन शब्द, हे दोन वचन हे जगात शांती प्रस्थापित करणारे वचन आहेत. श्री चक्रधर प्रभूंनी निरोपिलेले हे दोन वचन या जगात शांती प्रस्थापित करणारे वचन आहेत. महात्मेनी प्रिय वक्ते व्हावे आणि वर्मस्पर्शापशी वर शिरछेदू चांग. कुणाचंही वर्मस्पर्श करू नये. युद्धाची भीषणता या संभाषणामधूनच ठरत असते. जगामध्ये तुम्ही कुठेही पाहाल तर युद्धाच्या पूर्वी असे आरोप, प्रत्यारोप आणि प्रक्षोभक विधानं जर नसती तर ते युद्धच झालं नसतं.
आणि हे प्रक्षोभक, वेदनादायी, घायाळ करणारे वाक्य हेच युद्धाची निश्चिती करत असतात. या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येते की दुर्योधन, कालच आपण पाहिलं, दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जातो आणि द्रोणाचार्याजवळ जे संभाषण करतो ते संभाषण म्हणजे भीष्माचार्याला घायाळ करणारं संभाषण आहे. आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलं की दुर्योधन त्या युद्धभूमीवरती पितामह भीष्माचार्य हे सेनापती आहेत आणि राजांनी सेनापतीशी विचार विनिमय करावा असा एक शिष्टाचार आहे. परंतु दुर्योधन द्रोणाचार्यांकडे जातो आणि द्रोणाचार्यांशी विचार विनिमय करतो आणि द्रोणाचार्यांना सांगतो. आणि ते सांगत असताना सुद्धा आपण कालच पाहिलं की भीमाकडून संरक्षित केली जाणारी, धृष्टद्युम्नाच्या सेनापतीत्वाखाली लढणारी, संख्येनं कमी असलेली पांडवांची सेना हे पर्याप्त आहे. आणि भीष्माचार्यांच्या अधिपत्याखाली लढणारी कौरवांची सेना संख्येने कितीतरी मोठी आहे, परंतु ती अपर्याप्त आहे. हे शब्द भीष्माचार्याच्या सन्मानाला, त्यांच्या आत्मिक मानाला, अहंभावाला धक्का देणारे होते. म्हणजे भीष्माचार्यांचा अधिक्षेप करणारे होते. पितामह भीष्माच्या संरक्षणाखाली असलेली 11 अक्षौहिणी सेना अपर्याप्त म्हणजे अपूर्ण आहे. आणि भीमाच्या अधिपत्याखाली, धृष्टद्युम्नाच्या सेनापतित्वाखाली लढणारी अगदी 7 अक्षौहिणी म्हणजे कमी संख्येनं असलेली सेना पर्याप्त आहे. हे दुर्योधनाचं बोलणं निश्चितच भीष्माचार्याच्या अवमान करणारं होतं. त्यांच्या पुरुषार्थाला, त्यांच्या पराक्रमाला एक प्रकारचं म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात उभं करणारं होतं. आणि त्यामुळे, या शब्दांमुळेच भीष्माचार्यांना मोठा आवेश आला आणि द्वेष उत्पन्न झाला. आणि दुर्योधनाला भीती वाटत आहे, घाबरलेला आहे दुर्योधन या निरीक्षणामुळे. आणि भीष्माचार्यांनी आपला शंख काढला आणि तो शंख त्यांनी मोठ्याने फुंकला. कारण युद्धाच्या पूर्वी शंख म्हणजे हा शंख आणि दुसरा शंख म्हणजे आपलं हे स्वर इंद्रिय. आणि मोठ्याने शंख फुंकला आणि त्याचं वर्णन पहिल्या अध्यायामध्ये असं आलेलं आहे. तस्य संजन्यन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादं विनद्यौच्चैः शंखं दद्मो प्रतापवान. कुरुवृद्ध, कुरुकुलात सर्वश्रेष्ठ, प्रतापवान म्हणजे महाप्रतापी पितामह भीष्माने तस्य म्हणजे त्या दुर्योधनाला, हर्षम म्हणजे हर्ष, संजनयन म्हणजे उत्पन्न करीत असता, उच्चही म्हणजे मोठ्याने, सिंहनादम म्हणजे सिंहाच्या नादाप्रमाणे, विनद्य म्हणजे गरजून, शंखम म्हणजे शंख, दद्मौ म्हणजे वाजविला. पितामह भीष्माला कळले की दुर्योधन घाबरला आहे, म्हणून त्याने अशा वेळी द्रोणाचार्याकडे धाव घेतली. तेव्हा त्याचा उत्साह वाढवून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून त्यांनी मोठ्याने गर्जना करून आपला शंख फुंकला.
सैन्यात कोण्या प्रकारची गैरशिस्त निर्माण झाली असेल, सैनिक किंवा राजा घाबरल्यासारखा दिसत असेल, किंवा अशाच प्रकारची काही इतर परिस्थिती निर्माण झाली असेल, तर उत्साहाचे वातावरण निर्माण करणे सरसेनापतीचे कर्तव्यच असते. भीष्म पितामहाने गर्जून शंख फुकून त्याचे अत्यंत चोख रीतीने उत्तर पार पाडले. शंख या ठिकाणी फुकलेला आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो की शब्द हे सुद्धा बाण असतात. शब्द हे सुद्धा एक अस्त्र आहे आणि जगातील जेवढे अस्त्र आहेत त्या सर्व अस्त्रामध्ये शब्दांचे अस्त्र हे श्रेष्ठ अस्त्र आहे. भीष्माच्या शंखनादाने सैन्यात जे वातावरण निर्माण झाले ते संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. पहा, तत शंखाश्च भैर्यश्च पनवानक गोमुखा सहसैवाभ्य हन्यंत सशब्दस्तु मूलो भवत. तत म्हणजे त्यानंतर, सहसा म्हणजे एकदम, एव म्हणजे च, शंख च म्हणजे आणि, भैर्य म्हणजे नगारे, च म्हणजे आणि, पनवान कगोमुखा म्हणजे ढोल मृदंग नरसिंहादी वाद्य, अभ्यहनंत म्हणजे वाजू लागली, स म्हणजे तो, शब्द म्हणजे तो शब्द, तुमुल म्हणजे दाही दिशांना व्यापून टाकणारा, अभवत म्हणजे झाला. सरसेनापती भीष्म पितामहाचा तो शंखनाद ऐकून भयंकर धुमाकूळ झाला. नंतर कोणी शंख, कोणी नगारा, कोणी ढोल, कोणी मृदंग, ज्याच्या जवळ जे जे रणवाद्य होते ते तो वाजवू लागला. त्या नादाने दाही दिशा अगदी दणाणून गेल्या. संबंध, कौरव सैन्यात रणवाद्य वाजू लागल्यानंतर पांडव सैन्यात काय घडले ते आता संजय सांगतोय. तत श्वेतैर्हैर्युक्ते महती शंदने स्थितौ माधवः पांडवाश्चैव दिव्यो शंखो प्रदत्मतु. तत म्हणजे त्यानंतर, श्वेतही म्हणजे पांढऱ्या, हयै म्हणजे घोड्यांनी, युक्ते म्हणजे युक्त असलेल्या, महती म्हणजे मोठ्या, शंदने म्हणजे रथावर, स्थितौ म्हणजे आरूढ झालेले, माधव म्हणजे श्रीकृष्ण, च म्हणजे आणि, पांडव म्हणजे पांडुपुत्र अर्जुन, एवं म्हणजे देखील, दिव्यौ म्हणजे अलौकिक, शंख म्हणजे शंख, प्रदत्मतुः म्हणजे वाजवू लागले. कौरवांच्या सैन्यात अशा रणवाद्यांचा कडकडाट होताच पांडव सैन्यात भव्य रथावर आरूढ झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी व पांडुपुत्र अर्जुनाने देखील आपापले दिव्य शंख फुंकण्यास सुरुवात केली. पांडव सैन्यात फक्त श्रीकृष्ण व अर्जुनानेच आपले शंख वाजविले काय? तसेच त्यांच्या व इतरांच्या शंखांची नावे कोणती याविषयी संजय धृतराष्ट्राला सांगतो. पांचजन्यम हृषीकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंख भीमकर्माव्रकोदरः अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. ऋषिकेशः म्हणजे श्रीकृष्णाने, पांचजन्यम म्हणजे पांचजन्य नावाचा, धनंजय म्हणजे अर्जुनाने, देवदत्तम म्हणजे देवदत्त नावाचा, भीमकर्मा म्हणजे भयंकर कृत्य करणाऱ्या व्रकोदर भीमाने, पौंड्रम म्हणजे पौंड्र नावाचा, कुंतीपुत्र म्हणजे कुंतीपुत्र अर्जुनाने, राजा युधिष्ठिर म्हणजे युधिष्ठिराने, अनंत विजयम म्हणजे अनंत विजय नावाचा, महाशंखम म्हणजे मोठा शंख, दद्मौ म्हणजे वाजविला. नकुल म्हणजे नकुलाने,
च म्हणजे आणि सहदेव म्हणजे सहदेवाने सुघोष मणिपुष्पकौ म्हणजे सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड्र, कुंती पुत्र युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजविला. तसेच नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. पांडवांच्या सैन्यात आणखी कोणी कोणी शंख वाजविले त्यांची नावे सांगतो. काशश्च परमेश्वासः, शिखंडीच महारथ, धृष्टद्युम्नो विराटश्च, सात्यकिश्च पराजितः, द्रुपदो द्रौपदेयाश्च, सर्वशः पृथिवीपते, सौभद्रश्च महाबाहु, शंखान् दद्मो पृथक पृथक. पृथ्वीपते म्हणजे राजेंद्रा, परमेश्वासः म्हणजे उत्कृष्ट धनुष्य धारण करणारा, काश्य म्हणजे काशीराज, च म्हणजे आणि, महारथ म्हणजे महारथी, शिखंडी म्हणजे शिखंडी, च म्हणजे व, धृष्टद्युम्न म्हणजे